प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा शहरात बेकायदा अग्निशस्त्र विक्रीच्या तयारीत असलेल्या युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विटा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 4 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, मोटरसायकल आणि अन्य साहित्य असा तब्बल 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे विटा शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी धीरज सतीश चव्हाण, वय वर्ष 21, राहणार पारे रोड, बजरंग नगर, विटा याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत मध्य प्रदेश राज्यातील सैंधवा येथील पाजी नावाच्या संशयित व्यक्तीचाही तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी हा विटा तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालयासमोर संशयास्पद हालचाली करत होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं। झडती दरम्यान त्याच्याकडून 4 बेकायदा पिस्टल आणि 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली। प्राथमिक चौकशीत आरोपीने 2 पिस्टल 31 मार्च 2026 रोजी तर आणखी 2 पिस्टल 13 एप्रिल 2026 रोजी मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही शस्त्रे जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता तसेच भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येळेकर करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात बेकायदा शस्त्र तस्करीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे। विटा पोलिसांच्या या धडक कारवाईचं नागरिकातून स्वागत होत आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।